नमस्कार दोस्तों, मी आहे गणेश शिंदे. 15 years ऑफ एक्सपिरियन्स इन सॉफ्टवेअर, 15 years ऑफ एक्सपिरियन्स इन शेअर मार्केट. मी आज तुम्हाला बेसिक लेवल बिगिनर्स डायरेक्शनल ट्रेडिंग कसं करायचं ते सांगणार आहे. कॉल आणि पुट बाईंग. कॉल बाय डिनोट्स सी, पुट बाय डिनोट्स ई. कॉल बाय म्हणजे काय? व्हेन मार्केट इज बुलिश, दॅट इज वी कॉल बाय करायचं. व्हेन मार्केट इज बिअरिश, त्यावेळेस आपण पुट बाय करायचं. फॉर एक्झाम्पल, बँक निफ्टी आहे समजा आता 50,000ला आहे, अँड यू एक्सपेक्ट इट गोज अप टू अबव 50,000, त्यावेळेस आपण 50,000चं कॉल बाय करायचं. ओके. त्यानंतर एंट्री लॉजिक, यूज सपोर्ट अँड रेजिस्टन्स, यूज RSI कितीच वापरायचं? 30 आणि 70. ब्रेकडाऊनवर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन. एक्झिट टार्गेट 20 to 50% प्रॉफिट. स्टॉप लॉस 10 to 20%. रियालिटी चेक 80% बिगिनर्स लूज हिअर बिकॉज ऑफ टाईम डिके. टाईम डिके म्हणजे थिटा असतो, त्यामुळे ऑप्शनमध्ये पैसे जातात. इंट्राडे मोमेंटम स्ट्रॅटेजी, ट्रेड ओनली बिटवीन 9:30 to 11:30. आयडेंटिफाय फर्स्ट 15 minutes कॅन्डल ब्रेकआउट. ओके. स्ट्रॅटेजी काय त्यासाठी? ब्रेक हाई बाय कॉल, ब्रेक लो बाय पुट. वर्क वेल इन ट्रेंडिंग डेज ओनली. ऑप्शन स्ट्रॅटेजी थर्ड. ऑप्शन सेलिंग, हाई प्रोबॅबिलिटी. सेल कॉल और पुट इन्स्टेड ऑफ बाईंग. फॉर एक्झाम्पल, हे स्ट्रॅटेजी 3 फार महत्त्वाची आहे. बरेच लोकांना माहीत नसतं. ते सुरुवातीचे 2 स्ट्रॅटेजी शिकूनच आउट होतात. स्ट्रॅटेजी 3 मध्ये एक्झाम्पल आहे, बँक निफ्टी समजा 50,000 आहे, मार्केट साईडवेज असेल तर सेल 50,500चं कॉल सेल करायचं. यू अर्न प्रीमियम डिके. वाईट वर्क्स, टाईम डिके, थिटा वर्क्स इन युअर फेवर. रिस्क अनलिमिटेड लॉस इफ मार्केट मूव्स स्ट्रॉंगली अप. क्रेडिट स्प्रेड, चौथी स्ट्रॅटेजी आता ही आहे ऑप्शनची, सेफर दॅन सेलिंग. बुल पुट स्प्रेड, सेल पुट हायर स्ट्राईक, बाय पुट लोअर स्ट्राईक. एक्झाम्पल, आता बँक निफ्टी आहे 50,000ला, सेल 50,000चं पुट, बाय त्यातले 1,500 कमी म्हणजे 48,500चा पुट बाय करायचा. प्रॉफिट इफ मार्केट स्टेज अबव 50,000. लिमिटेड रिस्क प्लस लिमिटेड प्रॉफिट. ओके. हे बरेच जणाला माहीत नसतं, तर याला म्हणतात बियर कॉल स्प्रेड. सेल कॉल लोअर स्ट्राईक, बाय कॉल हायर स्ट्राईक. वर्क्स इन साइडवेज और बियरिश मार्केट. तर VWAP प्लस RSI स्ट्रॅटेजी. यूज VWAP म्हणजे काय? व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस रूल्स. प्राईस अबव VWAP बाय कॉल, प्राईस बिलो VWAP बाय पुट. RSI कन्फर्मेशन, अबव 50 बुलिश, बिलो 50 बियरिश. वर्क्स ग्रेट इन इंट्राडे. ही जी स्ट्रॅटेजी आहे VWAP प्लस RSI इंट्राडेमध्ये सक्सेसफुल होते. आता सर्वात महत्त्वाची ॲडव्हान्स लेवलची स्ट्रॅटेजी आहे आयरन कॉन्डर. इट इज कॉल्ड साइडवेज मार्केट किंग स्ट्रक्चर. सेल OTM कॉल प्लस सेल OTM पुट, बाय फार OTM कॉल प्लस बाय फार OTM पुट. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, सेल 49,000 बँक निफ्टीचं कॉल, सेल 47,000 पुट, बाय 49,500 कॉल, बाय 46,500 पुट. प्रॉफिट इफ मार्केट stays in a range. Very popular among professional traders this strategy. 7वी स्ट्रॅटेजी मी इथे सांगणार आहे मित्रांनो, लक्ष द्या. स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी, व्हॉलॅटिलिटी प्ले, बाय कॉल प्लस बाय पुट ॲट सेम स्ट्राईक. एक्झाम्पल, बाय बँक निफ्टी 48,000 कॉल प्लस बाय पुट 48,000 बँक निफ्टी. प्रॉफिट वेन बिग मूव हॅपन एनी डायरेक्शन. नीड स्ट्रॉंग मूव असेल तरच ही स्ट्रॅटेजी काम करेल. आता 8वी स्ट्रॅटेजी आहे
Strangle strategy, buy OTM out of the money, call plus buy OTM put, cheaper than straddle, needs bigger move, त्याला सुद्धा बिगर मूव पाहिजे. आता 9वी स्ट्रॅटेजी आहे गॅमा स्काल्पिंग. स्काल्पिंग आहे, इट इज व्हेरी व्हेरी ॲडव्हान्स लेवल. कंबाईन ऑप्शन बाईंग प्लस हेजिंग, ॲडजस्ट पोझिशन्स फ्रिक्वेंटली युज्ड बाय इन्स्टिट्यूशन्स, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डायरेक्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ही स्ट्रॅटेजी यूज करतात. यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत. ग्रीक्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये ग्रीक्स म्हणजे काय, डेल्टा, थीटा, वेगा आणि गॅमा. तर डेल्टा म्हणजे काय, मार्केटची डायरेक्शन दाखवतं, आणि थीटा म्हणजे टाइम डिके, वेगा म्हणजे व्हॉलॅटिलिटी, गॅमा म्हणजे स्पीड ऑफ मोमेंट. त्यानंतर बँक निफ्टी इज हायली व्हॉलटाईल. वन रॉंग ट्रेड मेक बिग लॉस. नेवर रिस्क मोर दॅन 2 to 5% कॅपिटल पर ट्रेड. Thank you friends. Any doubts, comments, you can write in the comments. Thank you so much.